मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आता बघा आपल्याकडे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. यासाठी मित्रांनो फक्त आपण IMP असे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा. फक्त या ठिकाणी ₹499 ला. आता बघा या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल किंवा तुम्हाला या ठिकाणी फास्ट रिव्हिजनमध्ये सगळ्या सिलेबसला रिव्हिजन करायची असेल IMP टॉपिकला, तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ₹499 ची जी काही PDF आहे आपली घेऊन टाका. ज्यांना खरोखर या ठिकाणी गरज आहे पहा नोकरीची, त्यांनी नक्की घेऊन टाका. कारण की वेळ फार कमी आहे पहा. वेळ कोणासाठी थांबत नसतो. गेलेली वेळ परत भेटणार नाही पहा. पैसे आपण कधी पण कमवू शकतो, परंतु एकदा चान्स गेला की परत येत नसतो. त्यामुळे ₹499 कुठेही आपण पेट्रोल म्हणा, कुठेही खर्च करतो जेवणाला, तर मित्रांनो योग्य ठिकाणी लावा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जो काही आपला फोनपे, Google पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे, Google पे करा ₹499 आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ह्याच नंबरला सेंड करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDF पाठवून देईल. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुप तयार केला आहे. तो सुद्धा जॉइन करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की तंबाखूमध्ये कोणतं धोकादायक रसायन आपल्याला पाहायला मिळतं? तर निकोटीन मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 निकोटीन हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. निकोटीनचं जे काही सूत्र आहे पहा C10 त्याच्यानंतर H14 आणि N2 हे मित्रांनो निकोटीनचं सूत्र आहे पहा. लक्षात आलं? हे मित्रांनो नैसर्गिकरित्या निर्माण होणारं रसायन आहे ज्यामध्ये नायट्रोजन असतं. तंबाखू मित्रांनो कर्करोगास कारणीभूत आहे. कर्करोगजन्य रसायने निकोटीन, हायड्रोजन सायनाइड आणि शिसे त्याचबरोबर आर्सेनिक सुद्धा आहे पहा. युरिया मित्रांनो शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ आहे. युरिक ॲसिड मित्रांनो शरीरामध्ये चयापचयातून निर्माण होतं. त्यामुळे संधिवात होतो, थकवा जाणवतो. कॅल्शियम कार्बोनेट मित्रांनो हे हाडे मजबूतीसाठी यातील काही प्रमाणामध्ये कॅल्शियम शरीरामध्ये उपयोग होतो. चला दुसरा प्रश्न बघूयात आपण. पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून तातडीने थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या पद्धतीला काय म्हणतात? तर मित्रांनो या पद्धतीला काय म्हणतात? पाश्चरीकरण असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 3 पाश्चरीकरण. लक्षात ठेवायचं ही पद्धत लुईस पाश्चरने शोधली होती मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे पहा. बऱ्याच प्रमाणामध्ये सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि द्रव पदार्थ जास्त काळ टिकून राहतात. ही पद्धत मित्रांनो लुईस पाश्चरने शोधली होती आणि त्याला पाश्चरीकरण असं म्हणतात. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात? तर त्यासोबत मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन हा जो काही वायू आहे हा या ठिकाणी भरला जातो पहा. बटाटा चिप्स बॅगेमध्ये नायट्रोजन हा वायू असतो पहा आणि हवेने जो काही फुगा असतो पहा आपण हवेमध्ये उडणारा त्यामध्ये मित्रांनो हेलियम वायू असतो. कोणता? हेलियम वायू. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर मित्रांनो यामध्ये कार्बन डायऑक्साईड पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी वापरला जातो CO2. कार्बन डायऑक्साईड हा मित्रांनो ऑक्सिजनपेक्षा जड असल्याने आगीला घेरतो आणि ऑक्सिजनच्या संपर्कामधून रोखतो. ज्या ठिकाणी पाणी अग्निशमक म्हणून वापरता येत नाही त्या ठिकाणी CO2चा या ठिकाणी वापर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे CO2चा वापर केला जातो. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडीत आहे? चला खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर वातावरणातील बदल पहा. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडीत आहे? तर वातावरणातील बदल मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्रीन हाऊस इफेक्टला हरितगृह परिणाम असं म्हणतात. वातावरणामधील हरितगृह प्रमाण मुख्यत्वे वातावरणाद्वारे इन्फ्रारेड किरणांचं शोषण आणि पुन्हा उत्सर्जन करून तयार होतं पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला काय म्हणून ओळखलं जातं? तर सांद्रीभवन. पर्याय क्रमांक 1 सांद्रीभवन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे पहा. बाष्पीभवन म्हणजे काय? द्रवाचं वायूमध्ये रूपांतर. हे रूपांतर लक्षात ठेवा. बाष्पीभवन म्हणजे द्रवाचं वायूत रूपांतर, सांद्रीभवन म्हणजे वायूचं द्रवात रूपांतर आणि संप्लवन म्हणजे मित्रांनो स्थायूचं वायूमध्ये रूपांतर. हे तिन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे पहा. मी काय सांगितलं पहा पुन्हा पहा. सांद्रीभवन म्हणजे मित्रांनो वायूचं द्रवामध्ये काय होतं? रूपांतर होतं. समजलं? बाष्पीभवन म्हणजे मित्रांनो काय होतं? तर द्रवाचं वायूमध्ये बघा जे काही द्रव असतो त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. आणि संप्लवन म्हणजे काय? तर संप्लवन म्हणजे स्थायूचं वायूमध्ये रूपांतर. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. काळं सोनं कशाला म्हटलं जातं? सांगा पटकन. जो खायचा गुलाबजामुन त्याला काळा सोना म्हणतात तो नाही बरं का. काला सोना वेगळा आहे आणि ह्यो काला सोना वेगळा आहे पहा. तर
खनिज तेल लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 खनिज तेल. खनिज तेल, पेट्रोलियम तेल म्हणजे रॉक ऑइल त्यामुळे आणि किमतीमुळे लोक त्याला काळं सोनं म्हणून सुद्धा ओळखतात पहा. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल, तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. दगडी कोळशाला सुद्धा काळं सोनं म्हणतात. पांढरं सोनं कशाला म्हणतात? कापसाला आणि लिथियमला. आणि जो खायचा काळा सोना आहे तो खव्यापासून बनतो. तो वेगळा आहे पहा. तुम्ही नक्की खा. तुम्हाला ध्यान झालं असेल तर. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, की औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये औषधं ठेवण्यासाठी टिंबटिंबच्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 बोरोसिलिकेट हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे बोरोसिलिकेट. मित्रांनो बोरोसिलिकेट काच रासायनिक पदार्थासोबत अभिक्रिया करत नाही आणि बोरोसिलिकेट काच पारदर्शक असते पहा. समजलं? चला अगला क्वेश्चन आपके स्क्रीनवर आहे पहा. इलेक्ट्रॉन हा टिंब मित्रांनो इलेक्ट्रॉन हा काय असतो? तर ऋण प्रभारित असतो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ऋण प्रभारित अनुकरण आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनचा शोध मित्रांनो जे थॉम्सन यांनी लावला पहा. इलेक्ट्रॉन बघा E0 या चिन्हाने दर्शवले जातात. यावरती काय असतो? ऋण प्रभार असतो. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जे काही चष्मा असतो त्या चष्म्याचं भिंग कशापासून बनवलं जातं? तर फ्लिंट काच. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. फ्लिंट काच हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. चष्म्याचं भिंग फ्लिंट काचेपासून बनवतात. फ्लिंट काचेचा अपवर्तनांक सर्वाधिक असतो. ही काच अतिनील किरणे शोषते आणि डोळ्याचं संरक्षण करतं. लवकर खराब होत नसल्याने ही काच चष्मे बनवताना सर्वाधिक वापरली जाते मित्रांनो. लक्षात ठेवायचं फ्लिंट काच याचं काय पहा योग्य उत्तर आहे. जड केंद्रकाचं हलक्या केंद्रकामध्ये रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो या अभिक्रियेला काय म्हणतात? केंद्रीय विखंडीकरण असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 2 जड केंद्रकाचं हलक्या केंद्रकामध्ये रूपांतरित होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियेला काय म्हणतात? केंद्रीय विखंडीकरण असं म्हटलं जातं पहा. मित्रांनो जड केंद्रकावरून न्यूट्रॉनचा मारा केल्यावर त्याचे 2 लहान केंद्रकामध्ये रूपांतर होऊन काय होते? ऊर्जा मुक्त होते पहा. चला पुढील प्रश्न मित्रांनो, बाष्पीभवनाचा वेग हा कोणत्या बदलावर अवलंबून असतो? बाष्पीभवनाचा. तर बघा पृष्ठाचं क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग. मित्रांनो हे तिन्ही पर्याय या ठिकाणी योग्य आहेत पहा. मित्रांनो बाष्पीभवन म्हणजे द्रवाचं वायूमध्ये रूपांतर. आपण सुरुवातीलाच पाहिलं पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की द्रव ज्या अविभाज्य कणांना बनलेला असतो, द्रव ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्वज्ञान कुणी सांगितलं? तर मित्रांनो हे कुणी सांगितलं? कणाद यांनी सांगितलं. लक्षात ठेवा कणाद. बाकीचे सुद्धा शास्त्रज्ञ लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनचा शोध मित्रांनो जे थॉम्सनने लावला. अणुकेंद्रकाचा शोध लावला होता रुदरफोर्डने. प्रोटॉनचा शोध सुद्धा कोणी लावला? रुदरफोर्डने लावला पहा. त्याचप्रकारे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? चॅडविकने लावला पहा. कोणी? चॅडविक. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की वनस्पती किंवा प्राणी यांचं आरंभीचं वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? तर C14 पर्याय क्रमांक 4 C14 याचं काय होईल? योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे.
रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन 14 डेटिंग ही एक वैज्ञानिक पद्धती आहे जी सेंद्रिय पदार्थाचं वय अंदाजे 60,000 वर्षापेक्षा जास्त आहे का नाही हे अचूकपणे ठरवू शकतं पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? तर मित्रांनो कार्बन सिंक कोणता आहे? तर महासागरी याचं काय होईल? योग्य उत्तर येईल पहा. लक्षात ठेवायचं आहे महासागरी. मित्रांनो कार्बन सिंक म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषणारा घटक. जगातील सर्वात मोठा कार्बन सिंक म्हणजे महासागर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या प्रकारच्या आपत्तीचं उदाहरण आहे? तर रासायनिक आपत्ती. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 रासायनिक आपत्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. भोपाळ वायू दुर्घटना 3 डिसेंबर 1984 मध्य प्रदेश भोपाळ या शहरामध्ये घडली. ही दुर्घटना मिथाइल आयसोसायनाइड या वायूच्या गळतीमुळे झाली पहा. बर्फामध्ये टिंब मिसळल्यानंतर तर वितळताना खूप वेळ लागतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा मीठ. लक्षात ठेवायचं मीठ. मिठाचं रेणूसूत्र काय आहे? NaCl. समजलं? आणि मित्रांनो मिसळण्याचं तापमान किती? -21 अंशापर्यंत असतं पहा. मीठ मिसळल्यावर लक्षात ठेवायचं आपल्याला. NaCl रेणूसूत्र आहे. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? तर पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, काळा रंग हा या ठिकाणी प्राथमिक रंग नाही पहा. प्राथमिक रंग मित्रांनो कोणते आहेत? जे विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळल्यावर कोणताही रंग तयार होऊ शकतात. प्राथमिक रंग लाल, पिवळा, निळा. लक्षात ठेवा लाल, पिवळा, निळा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाहीये? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन. हरितगृह वायू कोणते आहेत पहा? CO2 त्याच्यानंतर CFC आणि CH4 आणि NO2. मित्रांनो हे काय आहेत? हरितगृह वायू आहेत पहा. आलं लक्षात? हरितगृह वायू. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? सांगा. अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? खूपच IMP प्रश्न आहे. मित्रांनो युरेनियम. पर्याय क्रमांक 3 युरेनियम आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा. युरेनियमचा अणुक्रमांक किती आहे? 92 इतका आहे पहा. युरेनियमचा अणुक्रमांक 92. युरेनियम हे एक प्रकारचं खनिज आहे. याच्या अणुस्फोटातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा उत्सर्जित होते. म्हणून बघा अणूपासून वीज निर्मितीचा याचा या ठिकाणी उपयोग केला जातो. युरेनियम कार्बाइड वायू दुर्घटनेमध्ये कोणत्या शहरामध्ये झाली होती पहा. युरेनियम कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरामध्ये झाली होती? तो भोपाळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे भोपाळ. युनियन कार्बाइड कंपनी मित्रांनो. या ठिकाणी मिथाइल आयसोसायनाइड एक गॅस याचा बघा गळती झाली होती. मिथाइल आयसोसायनाइड याची गळती झाली होती. दुर्घटना झाली होती 3 डिसेंबर 1984 वायू दुर्घटना. पुढील प्रश्न मित्रांनो, कार्बन डेटिंग ही निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर कार्बन डेटिंग मित्रांनो वस्तूंचं वय लागते. पर्याय क्रमांक 3 वस्तूंचं वय याचं बरोबर उत्तर आहे पहा. कार्बन डेटिंगसाठी बघा C14 या ठिकाणी आणि कार्बन 12 हे मूलद्रव्य वापरतात. कार्बन 14चा अर्ध आयुष्य काळ हा 5760 वर्ष इतका आहे पहा. कार्बन डेटिंग नाही तर म्हणतात दुसरं डेटिंग. दुसरं डेटिंग नाही कार्बन डेटिंगच आहे पहा. टिंब हे पूर्वी काळामध्ये होऊन गेलेलं भारतामधील प्रख्यात रसायन शास्त्रज्ञ होते. तर मित्रांनो कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 प्रफुल्लचंद्र रे. लक्षात ठेवा प्रफुल्लचंद्र रे. मित्रांनो हे यांनी बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल ही पहिली औषधी कंपनी यांनी स्थापन केली होती. आणि श्रीनिवास रामानुजन हे कोण होते? हे गणित तज्ज्ञ होते. हे पण लक्षात ठेवायचे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या वायूमुळे ओझोनचा थराचा ऱ्हास होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन ते आपण काय म्हणतो? CFC. लक्षात ठेवा CFC नाही तर म्हणतात CFC वेगळे आहे बघा. CFC लक्षात ठेवा. हरितगृह वायू परिणाम आणि हवामान बदल क्लोरोफ्लोरोकार्बन याचा 24% हिस्सा आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? सांगा. सेंद्रिय शेती म्हणजे
की टिंबटिंब यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं. तर डॉक्टर होमी भाभा पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा डॉक्टर होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणु कार्यक्रमाला सुरुवात झाली पहा. अणुशक्तीचे जनक कोणास म्हटलं जावं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं रुदरफोर्ड याचं काय होईल बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा रुदरफोर्ड. अणु सर्व धनप्रभार अणूचे सर्व वस्तुमान अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेले असते. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.